नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज आपल्याला माहिती आहे आता 2024 भाद्रपद महिना वद्य पक्ष आणि या वद्य पक्षालाच महालय पक्ष असं म्हणतात का पितृपक्ष पितृपंधरवडा असेही म्हणतात। त्यामुळे सर्व पितरांना वंदन करून मी आज माझे थोडेसे 2 शब्द व्यक्त करणार आहे। पहिल्या भागामध्ये थोडेसे विचार व्यक्तच केलेले आहेत, पण आजचा प्रसंग असा आहे की आज 24 सप्टेंबर 2024 या दिवशी सकाळी सकाळी मी सकाळ वर्तमानपत्र हातात घेतलं आणि त्याच्यावरती मला आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बालाजी तांबे यांचा एक लेख वाचायला मिळाला आणि खरं माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाली। फार सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे। थोरा मोठ्यांचे विचार आपण का घ्यावेत याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बालाजी तांबे यांनी दिलेलं पितृपक्षाबद्दलचे विचार खूप सुंदर मांडलेले आहेत। पितृपक्ष म्हणलं की बरेच लोकांना भीती बसते, अंधश्रद्धा बाळगतात, धडकी भरते। आपले पितर मग आजोबा पणजोबा सासू सासरे कोणत्या नात्यातलं कोणीतरी आपलं जर गेलेलं असेल तर त्यांची आठवण आपल्याला यावेळेला काढायची असते। आपल्या ऋषीमुनींनी हा तोडगा आपल्याला दिलेला आहे। प्रत्येक व्यक्ती ही जीवन जगत असताना आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या व्यक्तीचं घरातल्या मृत व्यक्तीचं स्मरण करावं लागतं ते दिवस म्हणजे पितृपंधरवडा। आपण जर धार्मिक ग्रंथ वाचले, काही पोथ्या पुराण वाचले, आध्यात्मिक इतिहास पाहिला, विचार अभ्यासले तर आपले असं लक्षात येतं। आपण गायत्री मंत्र म्हणताना ओम भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्भरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। हे महादेवी भगवतीचं स्मरण करताना हा पहिला शब्द जो आहे भूर्भुवः स्वाहा, भू म्हणजे पृथ्वी आणि स्व म्हणजे स्वर्ग। तर पहा या दोन्हीच्या मध्ये जे अंतरिक्ष आहे त्या अंतरिक्षाच्याही वर असणारा जो लोक त्याला महालोक असं म्हणतात। आणि असं म्हटलं जातं आपल्या ऋषीमुनींकडून की आपले सर्व पितर कोणी असो, आपल्या घरातली व्यक्ती मागच्या पिढीतली किंवा त्याच्या मागच्या पिढीतली असेल ती त्या महालोकामध्ये निवास करत असते। आपणा सर्वांना माहिती आहे, आपण तिची आठवण काढतो या पितृपंधरवड्यामध्ये आणि त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या वासना, इच्छा ज्या काही असतील त्या पूर्ण करण्याचं काम वेगवेगळ्या दानातून आपण करत असतो। काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पितृपक्ष घातला जातो की आपल्या पितरांना तृप्ती मिळेल, अन्नदानाला तृप्ती मिळत असते आणि मग त्या तृप्तीसाठी हा पंधरवडा आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला नेमून दिलेला आहे। पहा या पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांना भीती वाटते, काहींची तर अंधश्रद्धाच आहे, परंतु माझं असं मत आहे, खूप सारे ग्रंथ वाचले, पारायण केलेले आहेत, महाराष्ट्रातल्या 5 संतांची मोठमोठी पुस्तकं अभ्यासलेली आहेत। ज्ञानोबा माऊली असेल, तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी, निळोबाराय, एकनाथ महाराज या सर्वांचे धर्मग्रंथ आम्ही गेले 30-40 वर्ष मंदिरामध्ये पारायण करतो आणि त्याच्यावरती मी स्वतः प्रवचनही करत असते। आता सध्या माझा देवी भगवतीचा देवी भागवत नावाचं जे 5वं पुराण आहे ते आता मी सध्या चालू ठेवलेलं आहे। 3/4 संपले, थोडासा भाग आता नवरात्रात संपण्याच्या विचारात आहे। वाचण्यामागचा हेतू एकच आहे, आपल्या मनाला शांती मिळते आणि ऋषीमुनींचे विचार आपल्याला कळतात, जे आपल्याला पोषक आहेत, समाजाला पोषक आहेत, माणसांना पोषक आहेत, ते विचार तर आपण जरूर त्याच्यातून घेत असतो। या पितृपक्षामध्ये श्राद्ध घालायचं कारण काय हो आहे, माझे विचार आहेत हे सर्व स्पष्ट करत असताना की आपण आपल्या आजोबाची, पणजोबाची किंवा मृत असलेल्या आईवडिलांची जी संपत्ती असते, पैतृक संपत्ती म्हणतात तिला, ती आपण घेत असतो, आपल्याला आनंद वाटतो ती संपत्ती घेत असताना। पण पितृश्राद्ध शब्द म्हटला की मग मात्र आपल्याला भीती भरते।
काय कारण आपल्याला भीती भरायची? बऱ्याच लोकांना ती अंधश्रद्धा वाटते आणि ते थोडेसे घाबरतात पण. मग एखाद्या देवाला, ऋषीला, ब्राह्मणाला विचारायचं, ज्योतिषांना विचारायचं आणि मग पुढचे त्याच्यावरचे जे तोडगे आहेत ते आपण करत असतो. थोडक्यात माझं असं मत आहे, ती अशांत मनाची अवस्था आहे आपली. आपण जीवन जगत असताना आपलं जे क्रियाकर्म आहे, दररोजचं जीवन जगण्याचा आचार विचार आहे, विहार आहे, तो जर न्याय, नीती आणि सद्वर्तन याला धरून असेल तर आपले पितर कधीही आपल्याला अतृप्त ठेवणार नाहीत आणि विशेष म्हणजे तेही अतृप्त राहणार नाहीत. मग पुढचा प्रश्न येतच नाही कोणताच आपल्याला विधी करण्याचा. पण तरी सुद्धा ऋषीमुनींनी सांगितलं की ज्यांची संपत्ती, घर दार, जमीन जुमला, पैसा अडका हा ज्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ठेवलेला आहे, त्या पिढ्यांनी मात्र हे पितृपक्ष करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे, ध्वनी लहरी जशा एकाच खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत पोहोचू शकतात, तशाच प्रकारचे याला टेलिपॅथी म्हणू आपण, ते जिवंत नसले तर विचार मात्र ह्या एका पिढीकडून दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत नक्कीच जात असतात आणि मग आपल्याला अशांत वाटतं, अतृप्त वाटतं. आणि मग त्याच्यासाठी काय करतो? त्यांच्या जर इच्छा अतृप्त ठेवल्या आपण पितरांच्या, तर त्या आपल्याला सतत बोचत असतात, डाचत असतात की आपण काही केलंय का. आणि मग त्यांचा आत्मा हा त्या घरात, दारात, इस्टेटी, जमीन जुमल्यात नक्कीच घुटमळत असतो. जिवंतपणे जर आपण त्यांना खूप साऱ्या प्रकारच्या त्या थकल्यानंतर जर त्यांच्या इच्छा आपण पूर्ण केल्या असतील, त्यांना असहाय्य स्थितीमध्ये सहाय्य केलं असेल, ते निराधार होतात तेव्हा त्यांना आधार दिला असेल, तर नक्कीच ते आपल्याला आशीर्वादच देतील. वरदहस्तच आपल्या मस्तकावर त्यांचा सतत राहील. आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे, भावाभावात, जावाजावात, जमिनीवरून, संपत्तीवरून कितीतरी वितंडवाद सुरू झालेले आहेत. आणि मग नंतर मात्र असं होतं की ते करत असताना आपल्या पितरांना आपण काय शांती देणार, काय तृप्ती मिळवून देणार. वाढदिवस आपल्या घरात म्हटलं तर आपल्याला किती आनंद होतो पहा. आणि मग श्राद्ध म्हटल्यावर आपल्याला भीती का वाटते? का? आपल्याला आपल्या पूर्वजांची आठवण होते. आपण त्यांच्याबाबत काही वेगळं असं काही केलंय का? न रुचणारं, पटणारं त्यांच्या संदर्भात असं काही घडलंय का? आणि मग ते प्रश्न आपण आपल्या मनालाच विचारतो आणि उत्तर आपणच देत असतो. असे हे बालाजी तांब्यांचे विचार ऐकलं आणि मग पितृश्राद्ध का घालावं? मी आत्ताच म्हटलं की त्यांचा आत्मा विचारानं, मनानं आणि अपेक्षेनं तो कुठेतरी अवतीभोवती असतो. त्यांचा स्पर्श असतो, त्या इच्छा असतात, वासना असतात आणि मग त्या आपल्याला त्रास देतात, असं हे उघड उघड आपण मानलंच पाहिजे. साधी गोष्ट आपल्याला माहिती, बालाजी तांब्यांचा दुसरा विचार मला जो आवडला की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला गुणसूत्र जात असतात. आपण सहज म्हणतो हा मुलगा बापासारखा आहे, हा मुलगा आजोबांसारखा आहे, असं जेव्हा म्हणतो, किंवा ही मुलगी आईसारखी आहे दिसण्याचा, तो गुणसूत्रांचा परिणाम असो. विचार जर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीची गुणसूत्र पोचत असतील, तर त्या पितरांचे विचार एका पिढीतून दुसऱ्या तिसऱ्या पिढीत का नसेल बरं उतरत? आणि म्हणून त्यांच्या इच्छा, वासना अतृप्त जर असतील तर त्या पुढच्या पिढीला त्रासदायक ठरतात, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. अभ्यासांत ठरलं. आपल्याकडे पहा, जिवंतपणे जर आपण त्यांना सुख दिलं ना, तर आपल्याला श्राद्धाच्या दिवशी विधीप्रमाणे ऋषीमुनींचे विचार ऐकून आपण ते केलं तर कोणतंही वावगं नाही. आपणही पोटाला पोटभर खातो, मग त्यांना वर्षातून 1-2-3 वेळा द्यायला त्यांच्या श्राद्ध तिथीला, नंतर पितृपक्षात आणि अक्षय तृतीयेला सुद्धा आपण त्यांना जीव घालत असतो. एक साधं उदाहरण आहे, दशक्रियेच्या वेळेला जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या जातो ना, त्यावेळेला कीर्तन चाललेलं असतं, कीर्तन संपत येतं आणि शेवटी मात्र सर्वांच्या माना नजरा कुठे वळलेल्या असतात माहिती आहे का? जे पिंड ठेवलेलं असतं त्या पिंडाला कावळा शिवतो की नाही, फाटक लावून एक दिलानं एका विचारानं माणसं तिकडे पाहत असतात. नव्हे काहींची तर छाती धडधड, कुटुंबियांची विशेषतः धडधड करत असते. कावळा शिवला तर सगळे आपल्याला धन्य म्हणतील आणि नाही शिवला तर आपण काय कमी केलं त्यांना, लोकांचा अपवाद आपल्यावर येईल
असंही त्यांना ती भीती वाटत असते पहा. आणि मग जर का कावळा अगदी त्या पिंडापासून त्यांचे वारस बाजूला झाल्याबरोबर शिवला, तर आनंदानं सगळे टाळ्या वाजवतात. वा, छान झालं, तृप्त झाले, मुक्त झाले असं म्हणून लोक टाळ्या वाजवतात. पण जर कावळा शिवलाच नाही, गाय आणण्याचा प्रयत्न करतात, गायही आलीच नाही. खरं तर ती बिचारी माणसांना घाबरते म्हणून येत नाही. आणि मग अशा वेळेला मग लोक म्हणणार, काय हो, काय मुलांना सुख दिले त्यांना, काय हो, त्यांच्या इच्छा अपेक्षाच राहिलेल्या आहेत. काहीतरी कोणीतरी आपल्यावरती दोष लादतात, अपवाद आपल्यावरती टाकतात आणि तसं घडत असतं. म्हणजे थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे की यांच्याकडे मग तो प्रश्न कुठला येतो, पितृदोष लागला का, काही आहे का. मग आपण ब्राह्मणांकडे जातो, ते विचारतो आणि त्या दशक्रिया विधान का करतो बरं. आपल्याला आपल्या जीवाची भीती वाटते की आपले पितर आपल्याला काही वेगळा असा आशीर्वाद देतील का, काही वेगळ्या भावनेने आपले पितर आपल्यावरती असतील का. दुसरा एक प्रश्न माझ्या मनात येतो नेहमी, की समजच येतो, सध्या कितीतरी लोक विचारतात पण मला, की श्राद्ध कोणी घालायचं. एक मुलगा असेल तर तिथे तो प्रश्नच येत नाही. परंतु आणि मुलगाच नसेल, मुलगी असेल तर मुलीनं सुद्धा ते श्राद्ध आपल्या माता पित्याचं, सासू सासऱ्यांचं, गेलेल्या मृत व्यक्तीचं करायलाच हवं. आणि जर एकच मुलगा असेल तर तो मुलगा करतोच. परंतु एकापेक्षा अधिक मुलं असतील, 3-4, तर ते कोणी करावं. आम्ही मोठं हुशार चालाक माणसं असतो बघा, आम्ही काय म्हणणार, मोठ्यानेच करायचं, तो वारसदार आहे. मग हा प्रश्नच येतो ना की श्राद्ध मोठ्यानं करायचं, आशीर्वाद मोठ्यानं घ्यायचा आणि संपत्तीचं विभाजन, वाटणी, हिस्सा तो कोणी घ्यायचा, तो का तुम्ही मोठ्याला देत नाही सगळा. मग तर त्या प्रश्नाचं उत्तर मात्र मोठं मजेशीर आहे की आम्ही न्याय, नीती आणि सद्वर्तन याला दूर सारून जो व्यवहार करतो, तो व्यवहार आपल्या लक्षात आला पाहिजे, आचरणात आला पाहिजे. की जर आपल्या त्या वारसांची गुणसूत्र आपल्यामध्ये आहेत, तर त्या वारसांचं लक्ष सुद्धा आपल्यावर आहे. फक्त थोरल्या मुलाकडे नाही, सर्वांवर त्यांचा आशीर्वादाचा हात असतो, सर्वांकडे ते लक्ष देत असतात. आणि अन्यथा जर तुम्ही जिवंतपणे त्यांना सुख दिलं नाही. आपली भारतीय संस्कृती फार श्रेष्ठ आहे पहा, कुटुंब व्यवस्थेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून सर्व लोकांनी जेव्हा कधी ज्यांना कोणी या आपल्या भारतीय संस्कृतीचं पालन करायचं असतं, तेव्हा आपल्या वारसाचं अन्नदान थोडंसं केल्याने, पितृश्राद्ध म्हणजे तरी काय, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, त्यांना आवडणारे पदार्थ, त्यांना त्यांच्या अतृप्त असणाऱ्या इच्छा आपण या रूपात त्या पूर्ण करत असतो. आणि त्या पूर्ण करणं म्हणजेच महालय किंवा पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवडा, त्यालाच पितर असंच म्हटलं जातं. याच्यात पुन्हा एक असा वाद येतो, पुरुषांचे पितर घातले जातात, स्त्रियांचे घातले जात नाहीत. आणि स्त्रियांचे कोणत्या घालतात, ज्या सौभाग्यवती स्त्रिया म्हणून निधन होतं ज्यांचं, त्यांचं मात्र अविधवा नवमीला घातलं जातं. मला इथे तोही विचार पुन्हाच पडतो की ती महादेवी भगवतीचा अंश असलेली स्त्री, तिचंही श्राद्ध का घालू नये. तिच्या अपेक्षा नसतात का. होय, तिच्याही अपेक्षा असणार. कारण सृष्टी निर्मितीच्या वेळेला परमात्मा परमेश्वराने आदिमाया प्रकृती या दोघांच्या विचारातूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. तर आपण एका ताटाबरोबर दुसरं ताट वाढलं किंवा जेव घातलं तर काय बिघडतंय. आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ असं दान आहे. आणि म्हणून अशा ज्या वेळी आपण अन्नदान केलं तर आपल्या आत्म्याला, असं आपण म्हणतो, देव, देश, धर्म, ऋषी आणि माता पिता यांचं ऋण आपण फेडलं पाहिजे. पण सगळ्यात श्रेष्ठ मोठं एक ऋण आहे, ते आपल्या आत्म्याचं सुद्धा ऋण फेडलं पाहिजे. महाभगवती देवीचा अंश, ज्याला चैतन्य आपण म्हणतो, तो आपल्या हृदयामध्येच आहे. आणि मग त्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण हा सर्व व्यवहार केला पाहिजे, असं माझं मत आहे. कधी काळी अचानकपणे असंही घडतं, कुटुंबियाव्यतिरिक्त इतर नात्यातल्या व्यक्तींचं सुद्धा आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जर निधन झालेलं असेल, तर
प्रित्यर्थ आपण त्यांचं स्मरण त्या दिवशी केलं पाहिजे, त्यांच्या नावानं घास दिला पाहिजे किंवा आठवण तरी ठेवली पाहिजे. श्राद्ध म्हणजे काय? आठवण ठेवणे, श्रद्धेनं आठवण ठेवले. आणि श्रद्धा जी आहे आठवण ठेवण्याची, की आपले पितर असे होते, गुणसूत्र घेऊन येतो, त्यांचे विचार घेऊन येतो, त्यांची सर्व गुण आपण घेऊन येत असतो. मग पराक्रम असेल, शौर्य असेल, त्यांचा उदारपणा असेल, दानत्व असेल, कोणतेही असू द्या, ते विचार आपण घेऊन आल्यानंतर समाजामध्ये आपली वाहवा होत असते. तशाच प्रकारचे हे श्राद्ध पक्षाचे जे विचार आहेत ते आपण आपल्या घरातील कुटुंबियांचं विचारांचं किंवा त्यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्यावर राहता कामा नये, त्यांना तृप्ती मिळावी, म्हणजे आपल्याही आत्म्याला ती तृप्ती मिळत असते. आणि अंधश्रद्धा, भीती वगैरे काहीही बाळगण्याचं कारण नाही. आपण त्यांची पैतृक संपत्ती घेताना घाबरत नाही, मग श्राद्ध पक्षाला का घाबरावं, हा माझा विचार आहे. आणि माझे हे सर्व वैयक्तिक विचार आहेत, अभ्यासांती केलेले विचार आहेत. आणि पुन्हा मी या शेवटी एवढंच म्हणेन, बालाजी तांब्यांना वंदन करून परत म्हणेन की आपण पेपर एकच दिवस वाचतोय, पण तो टाकून दिला जातो, आणि म्हणून तो सर्वांच्या पुढे तो विचार कायम राहावा या हेतूने मी आजच्या या व्हिडिओचा खटाटोप केलेला आहे. धन्यवाद. सर्व पितरांना वंदन.